कीर्तन सुरू झालंय. दरिद्र्यवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावा डोक्याला हात लावा यायचंच नाही. इथं येऊन असा बसतो, इथं येऊन तुझे एकट्याचं नाव 1.5 लाखाच्या यादीत आलं नाही का काय? चिंता नाही करायची महाराज. येताना राहायचं, येताना इथं फार थोडे दिवस राहायचं याची गॅरंटी नाही. येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. टेन्शन मध्ये जगायचं नाही. कोण दिवस येईल काय सा नाही ह्याचा भरोसा. कीर्तनाला बोलत जायचं, आपल्या कीर्तनाला यसला यस नोला नो. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. नाहीलाय उत्तर आणि हालाय उत्तर. या घडा म्हणल्याला आपल्याला पटलं नाही, मला आज उत्तर देता नाही आला, अभ्यास कमी असल्यामुळे महिन्यानं देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण देणार. कारण ह्या जगात फक्त कीर्तनच चांगली ऐकायची जागा राहिली, नाही तर सगळीकडे वाटोळ झालंय. सगळीकडे बट्ट्या बोल झाला. राहिलं कुठं काय? काय राहिले? 2 पोरं एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहे. 2 पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे. 2 पखवाने एकत्र बसले तर एकमेकाचं कुठाळं करतात. 2 टाळकरी एकत्र बसले तर एकमेकांना नाव ठेवतात. 2 महाराज एकत्र बसले तर एकमेकाचं माप काढतात. 2 पुढारी एकत्र बसले तर घुसावं कोणच्यात. 1 महिन्यावर गंमत आली. आणि इथं नाचलं पाहिजे, अवलादी डांबरेव नाचत बाई वाड्यावर येण राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो, बाईला वाड्यावर बोलतो. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही, तुझ्या बापातच नाही तर सुनू तर कसा राहील? चिंता बिंता करायची नाही. तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी म्हणून करायचं कीर्तन. निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. आता मालकरी मंडळी, गायक वादक कोणी, जन मंडळी, महाराज मंडळी, कीर्तनकार कोणी, रामायणकार, भागवतकार कोणी असले, गायक वादक कोणी, बाणेबाई शिवाले, सगळ्यांनी उत्तर द्यायचं ना. आता बोलत जायचं, मध्ये विक्षेप न करू. जगाचा निर्माता देव आहे, जगाला सांभाळणारा देव आहे आणि जगाला संपवणारा देव आहे. हा मला नाही म्हणा. मालकरी टाळकरी आणि सगट भजने बिजने दिंड्या बिंड्या काढणारे दिंडीत जाणारे. परत आहे का नीट? निर्माता देव आहे, सांभाळणाराही देव आहे आणि संपवणाराही देवच आहे. फायनल फायनल दुसरं वाक्य. या जगातला प्रत्येक जीव, या जगातला प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे. तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, शूद्र असेल, वैश्य असेल, आर्त असेल, अर्थार्थी असेल, जिज्ञासू असेल अथवा ज्ञानी असेल. तो जारद असेल, स्वेदत असेल, अंडज असेल अथवा उद्भिद असेल. त्याची योनी कोणती असू द्या, वर्ण कोणताही असू द्या, पण तो देवाचा अंश आहे, हा किंवा नाही. आजारी तुम्ही आजारी आहे का? नाही मग बोलत जायचं. जीवाचा अंश आहे. झालं फायनल? फायनल झालं ना? फायनल झालं ना? मग प्रत्येक जीव जर देवाचा अंश आहे तर जीव देव का नाही? थोडं डोकं खाजवा. आता आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल, शोधच लावायचा त्याला. एक शोध लावायचा दिवसभरात. जीव देवाचा अंश आहे किंवा नाही? आहे. तर जीव देव का नाही? उत्तर, जीव देव आहे. या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही, म्हणून तो देव नाही. ज्ञान नाही, मग ज्ञान यावं म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया आहे ज्ञान देव. पहिला अक्षर काय? पहिला शब्द काय? ज्ञान. बोलायचा पटकन. ज्ञान देव. ज्ञान ज्ञानच देव, देवच ज्ञान. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषची. अजून पुरावा 11वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आली एका ठाया, ते छान धनंजया विभूती माझी. जिथं दया तिथं ज्ञान, तिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, तिथं ज्ञान तिथं देव. आणि आज 99% लोकांना ज्ञान नाही, अक्कलच नाही. मुलीच्या लग्नाला फटाके 40,000चे, अन्नवर देव बायरा ठाय 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 ठाय. ते नवरदेव उड्या हाणायचं, त्याला शांताबाई आली, गेले पाण्यात पैसे. ज्ञानच नाही. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर नेलं पाहिजे.
आता घोटाळा आहे का? पहिला शब्द फायनल करा बरं का, ज्ञान. हा आता फायनल झालं. ज्ञान देवच ज्ञान, पण ते ज्ञान पुस्तकातलं नको. पुस्तकातल्या ज्ञानाला कोण खातं? कोण खातं? MA, MPhil, PhD, हे कोण खातं? हे MA, MPhil, PhD, DHM, Com, LLB, DEd, BEd, ज्युनियर के दिन, सीनियर के दिन, हायर के दिन, लोअर के दिन, MA, DEd आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि FY, SY, MTech, BTech आणि डिग्री डिप्लोमा, टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC, UPSC, नेट आणि शेटर, फार्मसी आणि सिटी आणि डिग्री डिप्लोमा आणि MBA, BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ, बाळरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ. काय पदवी आल्यात? रोग गुप्तन गडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. कोण खातंय MA? आणि तुम्हाला कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला अक्कल राहते? काही माणसं काही माणसं म्हण हे इकडे काही माणसं म्हणजे तो माणूस सुशिक्षित आहे. हिला शब्द नीट ऐका आता मध्ये चला. सुशिक्षित आहे, ज्ञान घोटाळा करू. ज्ञान देव. आता करंट लागला मग आता विक्षेप न करू मध्ये. पांडुरंग इकडे तिकडे पाहत नाही. पांडुरंगानं आम्ही काही करू डोळे झाकून पाहायचं. चला आता थोडासा करंट लावून देतो. मग आता करंट लावून दिलाय, फक्त थोडं किचकट मुद्दा आहे तेवढा नीट आहे का. ज्ञान देव. आता याला एक पुन्हा शब्द आहे वय नीट ऐकायचा महाराज मंडळी. ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे. मग जीव देव का नाही? तर त्या जीवाला ज्ञान नाही. पण ते ज्ञान आतलं असं का बाहेरचं? पटकन बोला. आतलं. पुरावा 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव. नाही तर काय उपयोग दादा? गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. काय उपयोग? काय ऐका एक यादी यादी ऐका. मध्ये विक्षेप ना करू. याद्या बारीक ऐका. यादी नीट ऐका. गायकवाद गुणीजन महाराज मंडळी यादी ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वाऱ्याचे धावणे का शेळीचे चरणे, मालकाचे मन का चोरीचे धन. पुन्हा ऐका 3 वाक्य. जेवढे घुसतील डोक्यात तेवढे वाक्य ऐका. तू वाक्य नाही का. मुंगी किती फिरू द्या. मुंगी किती फिरू द्या. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. नीट वाक्य आहे का बरं का. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. आणि पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. किती पैसा कमवा, सुपडा साप. पुरावा 13वा अध्याय. पुरावे आपल्याकडे 5 पर्यंत घ्यायचे. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न ओलांडवे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी कधी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही. मासा कधी समुद्र तरू शकत नाही. पापाची लक्ष्मी कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना फक्त पगारावरच भागवलं, पगाराला हातच लावला नाही, वरच्या वर स्लॅब टाकले, सगळे सर्व्हिसवाले रिटायर झाले, येडे झाले. येडे येडे होऊन हिंडा त्या गावात. सोको जसं कर्म तसं फळ. 12 दिवस
दिवसापूर्वी घटना केली, 40ला 350. 12 दिवस झाले. 40ला 350, 13व्याच्या आत. ते 12व्यालाच 13व्याच्या आत 40ला 300. तसं कर्म तसं फळ आहे. काही काही माणसांनी आयुष्यभर सोमवार एकादश केली नाही, नीट मेले सुद्धा नाही ते. मग आता कालचे काय टाळ मृदुंगाच्या गजरात मेले काय? लावणी मृदुंग मेले नाही. काही माणसं मेली, काही माणसांना देव खाऊन देत नाही, इस्टेट नाही, पण देवच खाऊन देत नाही. जेवाय बसला चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. काही माणसाच्या घरात सोन्याचा धुर्दिगर, पण खाता कुठं येते? साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, मरत असत. काही माणसं चालू चालू मेली, काहींना अख्खं गाव कटाळलंय. मरणच. पाहुणे सुद्धा भेटायची बंद झाले, ते उलथानच. पाहुणे उलटा फोन केला, काय म्हणले? अजून आहे, अजून आहे, अजून आहे. मरणच. आणि नुसता पडेल खाटावर, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. सुटका नाही. 17 वाद्य आहे. 17व्या वाद्यातली ओवी आहे. झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, आणि भोगे जाणीजे केले कर्म पूर्व जन्मीचे. सुटका नाही. काय माणसं म्हणते नाही. 12 दिवसात 350. याच्यापेक्षा काय? एक वाक्य सांगा. अनेक देश आहेत, अनेक देश आहेत, पण ज्या जगात एक देश असा आहे की त्याच्या नावापुढे माता म्हटलं जातं, तो भारत आहे. देश आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या देशालाच मुळात काय म्हटलं जातं? माता. आमच्याकडे माता किती आहेत ऐका, ऐका नीट. आम्ही ज्याच्यात राहतो ती भारत माता आहे. जिच्यावर झोपतो ती भूमाता आहे. जिचं दूध पितो ती गोमाता आहे. जी वाचतो तो ज्ञानेश्वरी माता आहे. आणि म्हणून आपल्याकडे माताच आहेत. आपण 30ला 32ला 40ला 350 घेणारच. जर अजून 15-20 मिनिटं मिळाले असते ना, 700 झाले असते. कारण आपल्याकडे भारत माता आहे. महाराज, हे महाराष्ट्रातली माती अशी आहे, ज्या मातीनं तुकोबराय गेले ती माती सुद्धा विठ्ठल म्हणत होती, ती माती आहे. ज्या रस्त्याने तुकाराम महाराज गेले महाराज, ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि या महाराष्ट्रातलं हे जे रक्त आहे, हे रक्त आहे ना, हे 96 कुळी खानदान रक्त आहे. तुमचे रक्तच 90 पिऊ पिऊ गोठले. तुमचे रक्त असे पिटून उठानं लाचार रक्त झाले तुमचे. तुम्हाला चढानच. आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. दिली ठोकून आमच्या, झाले मोकळे. हे 96 कुळी खानदान रक्त आहे. हे रक्त कसं आहे जरा मुंग्या येतील डोक्याला. ऐका, मोडाल वाकणार नाही. हे बुटाची पॉलिश करून जगणारं रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. चला
अभंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता करायची नाही. तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणे जनमंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नेवाळे साहेबांनी नेवाळे साहेबांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यांच्यावर जगद्गुरु तुकोबारायांची कृपा आहे की माघ शुद्ध दशमीचा सप्ताह त्यांच्या अंडर होतो. गायक वादक गुणे जनमंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला गायक वादक गुणे जनमंडपवाले माईक सिटीवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना धन्यवाद. नेवाळे साहेबांच्या कार्याच्या बाबतीत आता सगळे जण डोळ्यानं पाहतात. जी गोष्ट सूर्यप्रकाशाची इतकी सत्य आहे ती माझ्या सारख्यानं काही सांगण्यात मजा नाही. जी सूर्यप्रकाश आहे इतकी सत्यच आहे. फक्त नेवाळे साहेबांच्या कार्याच्या बाबतीत एक वाक्य सांगून देतो. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर त्याचा स्वाभिमान धरून तो माणूस मोठाच केला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात असेल. एक भांडे घासणारीचा मुलगा तहसीलदार झाला, स्वाभिमान आहे आपला. एक शेतकऱ्याचा मुलगा राजकारणामध्ये मोठा झाला, स्वाभिमान आहे आपल्याला. एक गरीबाचा मुलगा वादक झाला, आपला स्वाभिमान आहे. आणि एक वाक्य आजचं सांगून ठेवतो. आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य नीट आहे का? कुणी कुणालाही फेकावं, कुणी कुणालाही फेकावं, आपण आपल्या माणसाला फेकू नये. कोणत्याही क्षेत्रात माणूस असला ती आपली शान आहे. दोनच मुलं सीमेवर गेली, उभ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात 2 दिवस पाणी आलं. त्यांना सीमेवर घेणारी मुलं मोठी नाहीत, त्यांना पाठवणारे आईवडील मोठे आहेत. आणि सीमेवर कधी श्रीमंताचे जात नाहीत. महाराष्ट्रातल्या एखाद्या कीर्तनकाराचं पोरग मला मिलिटरी दाखवा, मैं सगट आपलं काय झाकून ठेवायचं आहे का? नाही. प्राध्यापकच आहे का? नाही. का? मग कुणाचे आहेत? सातारा, सांगली, कराड, पुसेसावळी, पारनेर, पाथर्डी, आता गेला गडी तो गली मलकापूरचा. ज्या घरांमध्ये परिस्थिती नाजूक आहे तीच मुलं सीमेवर आहेत. आपले नाही, आपले डीजे पुढे आहेत. आपले मेले पण गाण्यामुळं. बाई वाड्यावाली, बाई आदळली मिळालं, बाई वाड्याव मिळालं बा. आपले आहेत, आपले शिव शूर आहेत. पण परदेशी इंग्लिशचा पेपर होता ना, वर्षभर अभ्यास नाही करायचा आम्ही. नाही आम्ही फक्त वर्षभर 1 साइड भांग पाडायचा. 45 डिग्री तापमानाला जीन पॅन्ट घालतात माणसं. म्हणजे प्राणी कटिबंधातले कोणते. इथं एवढं मोकळत होतं रे तरी गरम होते. हा गडी हिंडतो कसा? सुधारली माणसं, सुधारली. धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली. हळूहळू लोक मोकळी होत आली. काय नाही राहिलं महाराज. इथवर तर आलाय आता. इथभर वर सरकला म्हणजे आला महात्मा. इथवर वर सर महात्मा आला बा, भोंगळा महात्मा. काय नाही, फक्त चपातीला पोळी म्हणती. मग पोळीला काय पोळा म्हणती काय? बावळ्याचा बाजार नाही. मी तिलाय भाजीच म्हणती, वांग्यालाय भाजीच म्हणती, मग बोफड्याला काय दोडका म्हणती. सुधारली लोक. उभ्याने जेवणे, चपला घालून चपात्या करणे, पुरीनी पोरांचे कपडे घालणे, गाडीनी बायका देखण्या करणे, हायवेला जेवणे. जेवायला हायवेला. बायको कशी पाहिजे रे? स्मार्ट पीस पाहिजे मला, स्मार्ट. बायको देखणी करतो, गडे जास्त खातो. आणि तो गडी त्याला असा वाढीतो. त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. काय ईडी आवला मागून आखी चड्डी फाटेल, पुढच्या लावून तो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? अय आमचे सीमेवर नाही मेले. कोणत्याही क्षेत्रात आपला माणूस. एक नेवाळे साहेबांसारखा एक राजकारणात माणूस आहे, आमदार साहेबांसारखा माणूस आहे. ही माणसं क्षेत्र कोणतेही असू द्या पण आपला स्वाभिमान आहे ना. तो आपला स्वाभिमान आहे. जाऊ दे आता. हे मग अशी आमच्या अध्यक्ष साहेबांचं भाषण झालं देऊ समितीच्या. ते सांगितलं हा आमचा पिन नाही, पिन नाही, पिन नाही. राजकारण आमचा पिन नाही ना. आम्हाला राजकारणात कोणी जमू नाही. केला एखाद्या बुवानं उभा राहायचा प्रयत्न, बीडीला माग होईल. तो बीडीला निवडून तर येणार नाही पण गोसाई होईल. बाकर दे.
तो निवडून नाही येणार, पण हाय ते इकून 10 पैसे नाही, ते नाही जमणार. महाराज आपला तो पिंड नाही, पण 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 आपल्यातला माणूस म्हणून तो माणूस उद्घाटनाला आला ना. असा स्वाभिमान धरायला महाराज कधी. आपला एक माणूस मिलिटरी ते आपली लोक आहे ना नुसती आपल्याबद्दलच जळकाट. आपला एखादा पोरगा चांगला कामशेत मधला डॉक्टर झाला, विद्वान, लोक म्हणले तुमची डॉक्टर काय हुशार आहे हो. आपल्याला हा म्हणायला का पैसे लागत, लई दरिद्री अवलाद आपली. आपली मंडळी काय म्हणते तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती, काय करण्याच्या अवलादीचे